तर कोणाची घेतली नोट, कोणाला दिलं वोट या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. तर आपण आता जनतेला विचारूया की त्यांच्या मनातील आमदार कोण. तर काय वाटतं, तुम्ही काल कोणाला मत दिलं आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आम्ही मत दिलं तुतारीला आणि आमचे तुतारी निवडून येणार. काका तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? तर ताई तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल? फार सिलेंडर मला असं वाटतं की घड्याळच निवडून येणार आहे. अच्छा, तुम्हाला वाटतं गाडी निवडून येणार. कोणाचा प्रचार केला, कोणाला वोट दिलं? मी आणि सगळ्यांचा कोण- प्रचार केला. वोट याकडेच दिलं. तर 23 तारखेला गुलाल सत्यशील सरकर यांचा असेल असं मला वाटतं. हा वाटतं लय वेळा. चालेल. तर काल निवडणुका झाल्या, मतदान झालं, आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल? आता टफ फाईटमध्ये काही सांगता येत नाही. त्रिशंकू झालेली. पण तुम्हाला काय वाटतं कोणत्या दोघांमध्ये निकाल लागेल, कोण दोघं टॉपला असतील? एक अतुल बेनके आणि दुसरं होते शरद सोनवणे. चालेल, ओके. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल तुमच्या मते सांगा, तुमचा काय अंदाज आहे? नाही सांगू शकत. मतदार काय केलं काय माहिती. बा काय रे, तुला तर काय मतदानाचा अधिकार दिसत नाही, बारीक आहे तू. काल तुला मी 2-3 बुथवर बघितलं. कोण येईल निवडून, काय वाटतंय? अतुल बेनके. का पण असं काय वाटतं तुला? त्यांनी पाण्याचा शोध लावला पाहिजे. का पाण्याचा शोध लावला? तर काल निवडणुका झाल्या, मतदान झालं, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? पण तुमच्या मनामध्ये एक उमेदवार असतो ना की बाबा हा निवडून यावा, कोण यावं? सांगता येत नाही. चारही उमेदवार तुल्य बळले. पण तुम्ही कोणाला मत दिलं? आता ते उद्या 23 तारखेलाच कळेल. तुमच्या मनातले उमेदवार कोण की बाबा 23 तारखेला यांचा गुलाल उडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मनापासून आता अतुल बेनके. बरं, चालतंय. तर बघूया आपण 23 तारखेला. हा. आणि टॉप 2 मध्ये कोण राहील दोघांमध्ये? दुसरा कोण असेल? तुम्ही म्हणता 1 नंबर अतुल बेनकेचा, 2 नंबरला कोण असेल? सत्यशील. ओके. दादा काल मतदान केलं का तुम्ही? केलं. काय वाटतं कोण होईल आमदार? वाट लागायचं की अतुल दादा आमदार होईल. नक्की. हा नक्की. तर तुम्हाला काय वाटतं की अतुल दादाच आमदार होतील? हा अतुल दादाच आमदार होणार. आणि भगवा सगळ्यांना जागवा, जय हो, हे अतुल दादाचं ब्रीद वाक्य आहे ना, हे सक्सेस होणार आहे. काका काल तुम्ही मतदान केलं का? केलं. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण? अतुल बेनके. चालेल, ओके. आजी काल मतदान केलं तुम्ही? काय वाटतं कोण होईल आमदार? कोण साहेब म्हणजे नीट व्यवस्थित नाव सांगा. बेनके साहेब. चालेल. शरद दादा आणि सत्यशील दादा या दोघांची पण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर हवा होती, तर त्यांच्यापैकी कोण होईल असं वाटत नाही का? त्यांचं काय सांगता नाही. अच्छा, मग कोण आपल्याला दादाच होणार. दादा काल निवडणुका झाल्या, तुम्ही मतदान केलं? हो, काय वाटतंय कोण होईल आपल्या जुन्नर तालुक्याचा आमदार? काही सांगू शकत नाही. खूप लढत चुरशीशी होणार आहे. पण तुमच्या मनातील आमदार कोण? काय वाटतं कोण आमदार होईल? नाही आता सांगता येत. आजी काल मतदान केलं का तुम्ही? मग काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार? आमदार बँकेच व्हायला पाहिजे. बेनके व्हायला पाहिजे. चालेल, आजी म्हणतात ते आमदार बेनके व्हायला पाहिजे. दादा काल मतदान झालं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये, प्रथमच अशी तिरंगी लढत झाली की ज्याच्यामध्ये कोणच सांगू शकत नाही की नेमके आमदार कोण होईल, की आमचाच आमदार होईल असं कोणच म्हणू शकत नाही. तर आपल्याला काय वाटतं कोण आमदार होईल? आपल्या गावचा 1 नंबरचा आमदार, 1 नंबर बटन दाबून बहुमताने अतुल बेनके येणार. आणि सत्यशील सरकर आणि शरद सोनवणे यांचं देखील वातावरण चांगलं होतं, तर त्यांचं काय वाटतं? त्यांच्यापैकी कोण होणार नाही का? आपलं ना ते 2-3 नंबर आपल्या 1 नंबरला येणार आपलं सीट. अच्छा, तुमचं म्हणणं अतुल बेनके 1 नंबरला राहणार. ओके दादा. हा. तुम्हाला असं का वाटतं की अतुल बेनकेच आमदार होणार? अतुल बेनके हे जुन्नर तालुक्यामध्ये जवळ त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांनी योगदान दिलेले आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वार्डामध्ये, जुन्नर गावामध्ये प्रत्येक असं सोडलं नाही. सह्यदवाडा नाही की खलीरपुरा नाही की भुयाळी नाही, सगळ्या गावामध्ये त्यांनी पैशाचं वाटप गावासाठी दिलेले आहे. धन्यवाद त्याला दिलेले सगळ्या गावकऱ्यांनी. पाण्याचा कधी प्रश्न कमी पडला नाही. पाण्याची व्यवस्था, सगळी लाईट व्यवस्था व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. अतुल बेनकेंनी जे मार्गदर्शन, जे कचेरीमध्ये म्हणा कोणत्या गोष्टीमध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन सगळ्यांना व्यवस्थित केलं, गावाची सुधारण्यासाठी अतुल बेनकेसारखा माणूस, वडिलांची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. त्याच्या मायवाड्यामध्ये तर तिथं अतुल बेनकेंनी काय केलं? त्यांनी ते काय मग लाईटचं व्यवस्था, मंदिरात आमच्या लाईट, मोठी लाईट दिलेली आहे. आमच्याच नाही, अख्ख्या जुन्नर तालुक्यामध्ये लाईटीचं काम त्यांनी केलेलं आहे. ओके दादा, धन्यवाद.
बाबा काल मतदान झालं, तुम्ही मतदान केलं का? तर तुम्हाला काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातील आमदार? कोण होईल आमदार? अतुल बेनके. त्यांनी अनेक ठिकाणी कामं केली. आता फक्त एकच इच्छा आहे, आज तो जुनं ट्रेन आहे अच्छा. तेवढं ती व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण काय वरून गाड्या येतात ना, त्या अजिबात गाड्या येईल खाली येतील नाही, वरून निघून जातात. तेवढी त्याला विनंती करायची. अच्छा, तर बाबांची इच्छा आहे आपल्या जे जुन्नर शहरामध्ये जुनं स्टँड आहे त्याची थोडीशी सुधारणा करायची, कारण त्या ठिकाणी आता एसट्या वगैरे थोडंसं येणं बंद झालेलं आहे. तर तेवढं फक्त सुधारणा करावी अशी बाबांची इच्छा आहे. ओके बाबा, धन्यवाद. काका काल मतदान झालं, तुम्ही केलं का मतदान? हो केलं. मग तुम्हाला काय वाटतं कोण होईल आपल्या जुन्नर तालुक्याचा आमदार? तसं काही सांगू शकत नाही, कारण जे मतदान आहे हा. ते अटीतटीतून झालेले आहे. अच्छा, पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण, की या माणसाने आमदार झालं पाहिजे, अतुल दादा झाले पाहिजे, की सत्यशील दादा झाले पाहिजे, की शरद दादा झाले पाहिजे? तसं काही सांगता येणार नाही, कारण घासून मतदान झालेलं आहे. ओके दादा. तर बाबा काल तुम्ही मतदान केलं? काय वाटतं तुम्हाला कोण होईल आपल्या जुन्नर तालुक्याचा आमदार? एकच वादा शरद दादा. शरद दादा होतील आमदार. ओके बाबा. तर भाऊ काल आपल्या जुन्नर तालुक्याचं मतदान झालं, तर तुम्ही मतदान केलं का? हो, सकाळी 7 वाजता मतदान केलं मी. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं कोण होईल आपल्या जुन्नर तालुक्याचा आमदार? जुन्नर तालुक्याचा आमदार एक निष्ठावंत सत्यशील दादा शेरकर, की ज्यांनी अडचणीच्या काळात शरद पवारांची साथ सोडली नाही, असा एक निष्ठावंत सत्यशील दादा शेरकर आमदार होईल. आम्ही सदैव त्याच्या पाठीशी राहू. अच्छा, पण गेले काही दिवस आपण बघतोय की शरद दादांची पण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर हवा होती आणि अतुल बेनकेंची हवा होती, पण तुम्हाला काय वाटतं त्यांच्यापैकी कोण होणार नाही का? हवा ही रोजची बदलत असते वातावरणानुसार, त्याच्यामुळं कोणाची हवा, कुठं हवा, कशी हवा, हे आज याची तर उद्या त्याची, त्याच्यामुळे हवेवर आम्ही विश्वास ठेवत नाही. अच्छा, म्हणजे 23 तारखेला गुलाल सत्यशील दादांचा असेल असं तुमचं म्हणणं आहे? 100% आम्ही विजयाची नांदा ही गुलाल आम्ही कालच उधळलेला आहे बुथवर आमच्या फटाक्याची माळ लावून. ओके दादा, धन्यवाद. बा तुला मतदानाचा अधिकार आहे का? नाही नाही, पण गेले काही दिवस तुला बघतोय मी, तू प्रचार वगैरे करतोय, म्हणजे तुला त्याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट आहे राजकारणामध्ये. तर तुला काय वाटतं आपल्या जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होईल? मला काही अजून मतदान नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही. पण तुला काय वाटतं की कोण व्हावा जुन्नर तालुक्याचा आमदार? मला वाटतं अतुल बेनके व्हावा. बर, का पण असं काय वाटतं तुला? त्यांनी पाण्याचा शोध लावला पाहिजे. पाण्याचा शोध लावला? पाण्याचा शोध कोणत्या पाण्याचा शोध लावला त्यांनी? इकडे काय पाण्याचा कोणत्या शोध लावला मला सांग बरं जरा. पाण्याचा शोध वेदना लावला, ते पाण्याचं काहीतरी केलं. म्हणजे व्यवस्थित नियोजन केलं आपल्या जुन्नरकरांसाठी, आपल्या हक्काचं पाणी आपल्यासाठी राखून ठेवलं. हा तेच लक्षात ठेव.